बाहेर धो-धो पाऊस आणि तोंडाला लागली चटपटीत कढी भेळ. वा, चला मग पटकन बघूयात घरच्या घरी ही कढी भेळ. ही आहे बाजारातल्यापेक्षाही जास्त चविष्ट कढी भेळ आणि अगदी फक्त 10 मिनिटात तयार होते. साहित्य काय आहे बघूयात, चला. नमस्कार, मी माधुरी बागुल, माधुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी घट्ट दही घेतलेलं आहे. हे दही आपल्याला रवीने चांगलं घुसळून घ्यायचं आहे. यातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत. यासोबतच यात आपण लगेचच 1 चमचा मोठा डाळीचं पीठ घालून घेऊयात, म्हणजेच बेसन पीठ. बेसन पीठ टाकल्यानंतर चांगलं रवीने एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे ताक आहे ते स्मूथ आणि गाठीविरहित होईल. छान असं दाटसर ताक तयार झालंय. आता यात आपण थोडंसं पाणी टाकूयात आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपलं ताक तर तयार झालंय, तर आता लगेच फोडणीची तयारी करून घेऊयात. येथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि येथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तसेच येथे 5-6 लसणाची पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत. त्याही आपल्याला इथे बारीक ठेचून घ्यायच्या आहेत. त्या बारीक ठेचल्या की कढीचा स्वाद अजून वाढतो. तसेच येथे एका साईडला कढई ठेवली, त्यात ठेचलेला लसूण टाकून घेतला. लगेच आपल्याला हिरव्या मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा जिरे टाकले आणि नंतर थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. त्यानंतर इथे तयार केलेले ताक देखील टाकून घ्यायचे आहे आणि आता कढी जी आहे ती आपल्याला एकाच दिशेनेही सतत हलवत राहायची आहे. त्यानंतर येथे चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेले आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे गूळ किंवा साखर देखील वापरू शकतात. तर बघा, येथे एकाच दिशेने आपण छानपैकी अशी कढी ही हलवत राहायची आहे आणि कढीला उकळ आला की लगेच आपल्याला इथे कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे. तर बघा, कढीला तर इतका छान रंग आलेला आहे आणि इतका छान त्याचा वास दरवळतोय घरात. बघा, इतकी मस्त आपली न फुटता ही कढी छानपैकी अशी तयार झालेली आहे. तुम्ही जर या पद्धतीने ही कढी केली तर तुमची सुद्धा कढी कधीही फुटणार नाही. कितीही उकळवली तरी देखील फुटणार नाही. तर येथे मस्त चटपटीत अशी आपली कढी तयार झालेली आहे. आता लगेचच आपण भेळ तयार करून घेऊयात. एक डिश घेतली, त्यात थोडेसे मुरमुरे घेतले आणि लगेच त्यात थोडेसे फरसाण टाकून घेतले. त्यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तसेच वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपण यात गरमागरम मस्त कढी टाकून घेऊयात. बघा, मस्तपैकी गरमागरम एकदम चटपटीत अशी आपली कढी भेळ तयार झालेली आहे. तर मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि त्यात ही कढी भेळ म्हणजे सुखच ना. तर बघा, तुम्ही कधी ट्राय करताय ही कढी भेळ? आम्ही तर खाल्ली. आता तुमची वेळ आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.